रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय जो असतो तो विचार करत असतो आणि त्याच वेळेला आता त्याच्या लक्षात येत असतं की काल आपण कोणाला तरी पाहिलं होतं, म्हणजेच मंदिरात आपल्या जवळची व्यक्ती कोणीतरी होती, ती आपल्याला ओळखत होती आणि आपणही तिला, पण कोण होतं नेमकं असाच विचार आता अक्षय करत असतो. तेवढ्यातच अक्षयला समोरून एक आवाज येऊ लागतो आणि तो सुद्धा पार्थचा आवाज ऐकून अक्षय इकडे तिकडे आता पाहू लागतो. अक्षय जेव्हा आता इकडे तिकडे पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की पार्थ जो आहे तो आता गेम खेळत असतो आणि त्याचा आवाज इतका वाढलेला असतो ना की त्याला हे सुद्धा माहिती नसतं की तो इतक्या जोरजोरात खेळत आहे. त्याचे गेम्स खेळणं चालू असतं. तर अक्षयला या सगळ्याचा राग येत असतो. अक्षय आता त्याच्यावर ओरडतो आणि अक्षय म्हणतो की काय चाललंय, हे सगळं थांबव. अक्षयला तो म्हणतो की का थांबवायचं आहे, मला माझ्या मर्जीने काय करायचं आहे ना ते करू दे, प्लीज यामध्ये तुम्ही येऊ नका, असं देखील तो सांगत असतो. पण आता अक्षय जो आहे तो खूप जास्त चिडलेला असतो, कारण आतापर्यंत अक्षयनेच या मुलांचं सगळं पालनपोषण केलेलं आहे आणि त्यामुळेच ही मुलं जी आहेत ती इतकी मोठी झालेली आहेत आणि आता चक्क सांगितलं जातं की नाही, तू आमचं काहीच ऐकायचं नाही. आणि इकडे मात्र खूप जास्त राग अक्षय येत असतो, कारण का बिचारा अक्षय जो असतो ना तो सगळं काही बघत असतो करायचं, पण त्याच वेळेला आता त्याला सांगण्यात येतं की नाही, तू माझा बाबा वगैरे काही नाही आहे, माझे आई बाबा वेगळे आहेत आणि तू माझं काका आहे, त्यामुळे बाबा बनायचा प्रयत्नही करू नकोस, असं देखील पार्थ म्हणत असतो. त्यामुळे अक्षयला कुठेतरी मनाला लागतं, कारण आतापर्यंत ना त्याने बापाप्रमाणेच माया करून या तिन्ही पोरांना वाढवलेलं असतं. त्यांनी कुठे 4 पोरांना त्यांनी वाढवलेलं असतं, तरीसुद्धा हा पार्थ जो आहे ना तो एकदमच बेकार पद्धतीने वागत असतो. दुसरीकडे रमा आणि साईचं फोटोशूट असतं आणि म्हणूनच त्यांना हसवण्यासाठी बरेच प्रयत्न जे आहेत ते आता सुरू असतात. त्याच वेळेला आता त्यांचे फोटोज काढायचे असतात, म्हणून त्यांचे कॅन्डिडेट फोटोसुद्धा हवेत, पण ते दोघंही जण हसत नसतात हे अण्णासाहेबांना माहिती असतं. म्हणून अण्णासाहेब विचार करतात की या दोघांना जर हसवायचं असेल तर काही ना काही युक्ती तर करावीच लागेल आणि म्हणूनच दोघंही एकतर बरंच अंतर ठेवून उभे असतात. म्हणून दोघांनाही हसवण्यासाठी आता अण्णासाहेब जोक मारू लागतात आणि जेव्हा अण्णासाहेब जोक मारतात ना तेव्हा मात्र आता त्यांना हसू येतं आणि जेव्हा ते आता हसू लागतात तेव्हा मात्र खूप छान असे फोटो त्यांचे काढले जातात. जेव्हा त्यांचे फोटो काढले जात असतात ना तेव्हा खूप छान असे फोटो त्यांचे आलेले असतात, कारण त्या फोटोजमध्ये दोघंही जण खूप सुंदर असे हसत असतात आणि जेव्हा दोघंही जण हसतात ना तेव्हा मस्त असा फोटो तयार झालेला असतो. त्यावर आता इकडे असणारी रमा साईला म्हणते की बस झाली नाही नाटकं, एवढी कशाला नाटकं करायची. त्यावर मात्र आता अण्णासाहेब म्हणतात की नाटकं कुठे आहेत, एकदम ओरिजिनल फोटो निघालेत, बघ तू फोटो, मस्तच फोटो आलेत, असं बोलून मुद्दामून तिला हिणवत असतात आणि म्हणत असतात की तुझं आता वर्तमानही हाच आहे आणि भविष्यही हाच आहे, त्यामुळे हा फोटो खूपच सुंदर असा निघालेला आहे. अण्णांच्या सुद्धा चेहऱ्यावर हसू असतं, म्हणून कुठेतरी जे आहे ती रमासुद्धा हसत असते, कारण रमालाही वाटत असतं की उगाच कशाला अण्णांना नाराज करायचं ना, आणि म्हणूनच ती या फोटोसाठी सुद्धा तयार झालेली असते आणि त्याचसोबत साईसोबत लग्न करायला देखील त्याच गोष्टीसाठी ती तयार झालेली असते. दुसरीकडे अक्षय आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या त्या पार्थमध्ये वाद होत असतात, कारण अक्षयला प्रचंड राग आलेला असतो आणि म्हणून अक्षयने त्याचा मोबाईलही काढून घेतलेला असतो. अक्षय त्याला आता म्हणत असतो की तुझं ना हे तर गेम वगैरे खेळणं बंद कर, खूप झालं, कारण अक्षय ना प्रचंड भडकलेला असतो. अक्षयला राग येत असतो. शेवटी अक्षय आतापर्यंत या मुलांना सांभाळत असतो, कारण तो मुलगांना प्रत्येक वेळेला पैसे घ्यायचा ते सगळे सुद्धा त्या गेममध्येच घालायचा, म्हणून हे सगळं काही नको असतं, पण इथे तो ऐकायला तयार नसतो. अक्षयला आता प्रचंड राग आलेला असतो, तो थांबवायचा प्रयत्न करतो, पण इथे असणारा तो मुलगा कुठे ऐकतोय, ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही, मला माझा मोबाईल द्या, मला माझे गेम्स खेळू दे, मला तुम्ही कोणीही सांगणारे नाही, तुम्ही माझ्यावर बंधनं घालू शकत नाही, या भाषेत तो बोलत असतो. जणू काही इरावतीनेच त्याला पट्टी पडवली आहे आणि असं सगळं वागायला सांगितलं आहे. अशाच पद्धतीने तो आता वागत असतो. तर दुसरीकडे मात्र हे सगळं तर सुरूच असतं. अक्षयला राग आलेला असतो. अक्षयचं टेम्परेचरही प्रचंड प्रमाणात वाढलेलं असतं, कारण पार्थ आणि त्याच्यामध्ये अक्षरशः भांडणंच होत असतात. तर दुसरीकडे इरावती येते. इरावती आल्यानंतर ती पार्थला शांत करते आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या अक्षयला सुद्धा. अक्षय म्हणत असतो की मला तू शिकवू नकोस, काय आहे आणि काय नाही ना मला चांगलंच माहिती आहे. तर अक्षयला
खरं तर खूप जास्त राग येत असतो आणि म्हणूनच अक्षय आतापर्यंत त्या मुलांना समजावत असतो, शिकवत असतो, पण नाही, या मुलांना जर काहीच पडलेलं नसेल ना तरी मी सुद्धा या सगळ्याची काळजी का करतो असं कुठेतरी अक्षयला वाटू लागतं. तरी इरावती आता भडकलेल्या लगेचच त्या पार्थला काही पैसे देते आणि त्याला तिकडनं घालवून देते. पार्थही पैसे घेतो आणि तिकडनं निघून जातो. त्यावर मात्र आता इथे अक्षय इरावतीवर चिडतो आणि म्हणतो की तुझं हे काय चाललंय, मी त्याला या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवतोय आणि आता तू सरळ त्याला पैसे देतेस. एकतर तुला माहिती आहे आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि तू डायरेक्ट त्याला पैसे देते. त्याचं हे सगळं असंच वाढत चाललंय. मला नाही हे सगळं नको आहे म्हणून मी त्याला सुधरवायला बघतोय आणि तू हे सगळं काय करतेस. तर दुसरीकडे आता इरावती अक्षयला सांगत असते की हो, तुझं सगळं ठीक आहे, तू जे काही करतोयस ते सगळं बरोबर आहे. अरे पण मला काय वाटतंय ते ऐक ना. मला असं वाटतंय ना की हे सगळं कुठेतरी थांबायला हवं, नाहीतर याचे सगळे परिणाम वाईट होतील. तुला माहिती आहे आजकाल मुलं गेम्स वगैरे घेऊन काय काय करतात आणि त्यामुळेच मला हे नको आहे. तर इरावतीला अक्षय म्हणत असतो की अगं ते सगळं मला माहिती आणि त्यातूनच तिला मी बाहेर काढायला बघतोय आणि तू अजून त्याला पैसे देऊन त्यामध्ये गुंतवून ठेवतेस. तर हे सगळे पैसे तू कुठून आणलेस. एकतर आपल्याकडे पैसे नाही आहेत. तर ती म्हणते की अरे हे पैसे ना माझ्याकडे होते ना क्लायंटचे, ते दिलेत मी. मग अजूनच अक्षय तिच्यावर भडकतो. हे सगळं करायची काहीच गरज नव्हती, एवढं सगळं करत जाऊ नको, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं असं देखील आता रागारागात तो बोलत असतो. तर आता इरावती त्याला म्हणते की तू शांत हो, शांत हो, तुझी शुगर लेवल जी आहे ती वाढेल. त्यानंतर तो म्हणतो की मुलांच्या ॲडमिशनचं बघितलंस का तू. तर ती आता मुद्दामून त्याला खोटं ठरवत असते, त्याला वेड्यात काढायचा प्रयत्न करते. तू मला कधी सांगितले, मला नव्हतं सांगितलेलंच. तर अक्षय म्हणतो अच्छा मीच विसरलो असेल, मला असं वाटलं की मी तुला सांगितलं. असं बोलून तो आता विषय बदली करतो. तर तो म्हणतो की मी मुलांच्या शाळेचं बघितलं आहे, एका ठिकाणी झालंय, ते लोक तसंही म्हणालेत की मुलांचं शिक्षण ते लोक असं वाया घालवणार नाही, त्यामुळे टेन्शन नाही आहे आता, असं देखील तो म्हणतो. आणि त्यामुळे आता इरावती सुद्धा शांत राहते. पण इरावती म्हणते की आता थोडेच दिवस, कारण एकदा का माझ्या नावावर सगळं काही झालं ना की हळूहळू सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल असाच ती आता विचार करत असते. म्हणजेच तिला जे हवं असतं ते साध्य होणार असतं, त्यासाठी ती खूप जास्त आता खुश झालेली असते. तर दुसरीकडे इरावतीने अक्षयला शांत केलेलं असतं आणि त्याला म्हणत असते की उगाच चिडचिड करू नको, त्याने तुझी शुगर लेवल वाढेल आणि त्यामुळेच ती त्याला शांत करत असते. तर दुसरीकडे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय जो असतो तो आता टेन्शनमध्ये असतो, कारण त्याच्याकडे एक तर घर नसतं, सगळं काही त्याच्या हातातनं गेलेलं असतं आणि वरून ही इरावती जी असते ती मात्र आता त्या मुलांची जरा जास्तच काळजी घेत असते आणि मुलांना जरा जास्तच सपोर्ट करत असते. ही गोष्ट अक्षयला आवडत नसते आणि अक्षय म्हणूनच बोलत असतो की मी या मुलांना सुधरवायला बघतोय आणि तू हे सगळं काय करतेस, त्याच्याने मुलं बिघडत आहेत. कारण मला असं वाटतंय ना की जे काही चाललंय ना ते तुर्तास तरी थांबवायला हवं. आणि असंच बोलून अक्षय तिकडनं निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे आरोही आणि अर्थाला आता स्कूलला जायचं असतं आणि त्यामुळे त्यांनी स्कूलची तयारीही केलेली असते आणि नाश्ता वगैरे त्यांचा सुरू असतो. त्या नाश्ता करत असतानाच तिथे आता अक्षय येतो आणि त्याचसोबत बाकी राणी तर आता त्यांच्या मागे पुढे करत असते, त्यांना काय हवं नको ते सगळं देत असते, कारण आता त्यांना नाश्ता करून स्कूलला जायचं असतं आणि या सगळ्याची जबाबदारी राणीकडेही असते. राणीलाच तयार करायला अक्षयने सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता अक्षय त्या सगळ्या मुलांना तयार करतो आणि तो आता घेऊन जाणार असतो. तेवढ्यातच तिकडे आता रमाकांत काका देखील येतात आणि म्हणत असतात की तुम्हा पिल्लांना स्कूलमध्ये घेऊन कोण जाणार आहे माहिती आहे का. त्यावर आता त्या मुलं बोलतात की बोला कोण जाणार आहे आम्हाला घेऊन. त्यावर आता या पिल्लांना घेऊन मी स्कूलला जाणार आहे. पण आता त्या आरोहीचा हट्ट असतो की अक्षयने स्कूलला यावं. तर आता रमाकांत काका म्हणतात की नाही रे अक्षय, मी जाईन ह्यांना घेऊन. तसं तुझा जॉब नवीन आहे आणि मग तुझ्या या जॉबमुळे आपल्याला काही प्रॉब्लेम व्हायला नको असंच मला वाटतं. त्यापेक्षा आहे ना तू थांब, एक काम कर, असं होऊ नको देऊस की काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यापेक्षा ना मीच जातो ह्यांना घेऊन. पण अक्षय म्हणतो नको रे काका, त्या मुलांना इतकं वाटतंय ना तर माझ्या बाळांना घेऊन मीच जातो. माझ्या दोन्ही मुली माझ्यासोबत यायला बघतायत ना. आरताला सुद्धा तो मुलगीच मानत असतो. तर आरता आणि त्याचसोबत आरोही या दोघींनाही घेऊन तो आता स्कूलला जाणार असतो आणि त्यासाठी तो आधी म्हणतो की काल माझं कोणीतरी औक्षण केलं होतं, कारण मी नवीन कामाला जाणार होतो म्हणून. आज कोणीतरी स्कूलला जाणार आहे, तर त्यांचं औक्षण कोण करणार. तर लगेचच आरोही उठून उभी राहते आणि म्हणते की बाबा तू करणार आहेस ना आमचं औक्षण. आणि त्याच वेळेला आता अक्षय तिथे येतो आणि त्या दोघींचंही औक्षण करतो. त्याच वेळेला आता अक्षय त्यांना म्हणत असतो की सगळं काही तुमचं व्यवस्थित होऊ दे, तुमची भरभराट होऊ दे, तुम्ही पुढे जा शिक्षणामध्ये. त्यावर अक्षयला आता आरोही म्हणत असते की बाबा एक आशीर्वाद राहिला. तर आरोहीला अक्षय विचारतो कोणता. तर आरोही म्हणते की तू असं पण म्हण ना, माझ्या ज्या काही मनात इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ देत. तर आता अक्षय देखील तिचं ऐकतो आणि तिला म्हणतो की हो
हो हो, मी ते विसरलोच हं. तुझ्या सगळ्या इच्छात मनातल्या आहेत ना त्या पूर्ण होऊ देत, असं बोलून तो तिला आशीर्वाद देतो. कारण आहे ना, काही झालं ना तरीसुद्धा आरोहीला आपल्या आईला भेटायचं आहे आणि त्याचसाठीची तिचीही धडपड सुरू आहे. ती विचार करते की जर मी आईला भेटले तर मी सार्थकी झाले, आणि म्हणूनच ती आईला भेटण्यासाठी खूप जास्त अशी अग्रेसिव्ह झालेली असते. आणि म्हणूनच तिला असं वाटत असतं की या निमित्ताने को होईना आशीर्वाद दिलाय म्हणून मला माझी आई भेटणार आहे, असंच आरोहीला वाटत असतं. आणि आरोहीच्या स्कूलचाच पहिला दिवस असतो, त्यामुळे आरोही आणि अर्था ह्या दोघीही जणी खुश असतात. आणि अक्षय देखील त्यांना आनंदाने सगळं काही त्यांचं करत असतो. आता अक्षय त्यांना आनंदाने सोडायला सुद्धा जाणार असतो. खरं तर रमाकांत काका म्हणत असतात की मी सोडतो, पण अक्षय कुठे ऐकतो. अक्षय म्हणतो की नको, मी जातो ना माझ्या मुलींना घेऊन, तसंही त्यांच्या स्कूलचा पहिला दिवस आहे आणि तिकडनं माझं कॅन्टीनही जवळ आहे, मी लगेच तिकडे शिफ्ट, तुम्ही काळजी करू नका, असं देखील रमाकांत काकांना आता अक्षय म्हणत असतो. त्यानंतर आता आरोही आणि त्याचसोबत अर्था या दोघींनाही तो आता स्कूलमध्ये घेऊन जाणार असतो. आणि त्याचसाठी त्याने ऑटोसुद्धा मागवलेली असते. आता ऑटोमध्ये बसण्यावरनं सुद्धा या मुलींची भांडणं, का तर प्रत्येकीला त्या विंडोवर बसायचे, म्हणजे त्या कोपऱ्यातल्या सीटवर. म्हणूनच आता त्या अक्षयला म्हणत असतात की बाबा मी इथे बसते ना. तर अर्थाला तो विचारतो तू कुठे बसणार आहेस, तर अर्था म्हणते मी ह्या कोपऱ्याला. अक्षय म्हणतो बरं चालेल, मी मध्ये बसतो तुमच्या दोघींच्या. त्याच वेळेला तो आता रिक्षावाल्याला विचारतो की किती रुपये होतील, तर तो रिक्षावाला म्हणतो की 50 रुपये, इथल्या इथे जायला 50 रुपये, असा अक्षय विचार करतो. पण आता मुलींची इच्छा तरी कुठे मारणार आहे, म्हणूनच तो लगेच जाऊन रिक्षात बसतो. दोघींच्याही मध्ये तो बसतो आणि रिक्षा आता स्टार्ट होते. रिक्षा जेव्हा स्टार्ट होते तेव्हा इथे अक्षय त्यासोबत आरोही आणि अर्था ह्या दोघीही जणी खुश असतात. अक्षयसोबत आता त्या स्कूलला जातात. अक्षय आणि त्याचसोबत त्या दोन्ही मुली स्कूलला पोहोचतात. तर आरोही अक्षयला म्हणते की बाबा तुझं तू लांब आहे का, तर आरोहीला अक्षय सांगतो की नाही गं, ही बघ ही तुझी स्कूल आणि हे माझं कॅन्टीन, आणि तसंही तुमच्याकडे जे काही जेवण येणार आहे ना ते सगळं काही मीच बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, जा बरं. आणि असं बोलून तो आता त्यांना स्कूलमध्ये पाठवतो. तर इथे आरोही आणि अर्थाच्या स्कूलचाच पहिला दिवस असतो. अक्षय गेटवरच थांबलेला असतो, त्याला फोन आलेला असतो. आरोही आणि अर्थ आतमध्ये जातात. तेवढ्यातच अक्षयला फोन आलेला असतो, म्हणून तो बाहेर उभा असतो. आणि रमा तेवढ्यातच तिथे आलेली असते. रमा आता त्या वॉचमॅनला सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असते की मुलांचं संगोपन आणि या सगळ्याबद्दल आणि तिथे असणाऱ्या बोर्डबद्दल सुद्धा ती त्याला सांगत असते. तर त्यानंतर आता आरके जी आहे म्हणजेच रमा आतमध्ये जाते. तर दुसरीकडे अर्था आणि त्याचसोबत जी आरोही असते तिथे उभी असते. तेवढ्यातच समोरून गोलू जाताना दिसतो. आरोही त्या गोलूला हाक मारते आणि जेव्हा आरोही त्या गोलूला हाक मारते तेव्हा गोलू कुठेही न बघता डायरेक्ट पळत जात असतो. तर तो रमाला धडकतो. रमा म्हणते अरे बाया पडशील ना रे, बघून जा ना. तर तो म्हणतो सॉरी मॅम. आणि त्यानंतर तो आता भेटायला जातो आरोहीला. आरोहीला जेव्हा तो भेटतो तेव्हा आरोहीला तो मिठी मारतो. आरोहीला म्हणतो की तू माझ्या स्कूलला आलीस का. आरोही म्हणते हो. अरे पण त्या कोण होत्या मॅडम. तर तो म्हणतो अरे त्या आरके मॅडम आहेत, या स्कूलच्या हेड आहेत, पण ना मला त्यांचा फेसच बघायला मिळाला नाही, असं आरोही म्हणते. तर तू काळजी करू नको, त्या खूप चांगल्या आहेत, असं गोलू म्हणतो. तर इकडे मात्र आता गोलू त्याचसोबत आरोही आणि अर्था तिघही जण खुश असतात, कारण ते एका स्कूलला आलेले असतात. आणि त्यामुळे आता ते तिघही जण राऊंड खेळत असतात आणि खूप जास्त खुश असतात. हे सगळं लांबून आता रमा पाहते. तर रमा त्या मुलांकडे पाहून बघते आणि म्हणते की माझी मुलगी देखील याच वयाची असेल ना, केवढी मोठी झाली असेल आणि कशी दिसत असेल, असं ती आरोहीकडे बघूनच बोलत असते. खरं तर आरोही आणि त्याचसोबत जो गोलू असतो त्यांची आज स्कूलही लवकर सुटलेली असते, कारण स्कूलचा फर्स्ट डे असतो त्यांच्या. आणि आज स्कूल लवकर सुटल्यामुळे इथे गोलूच्या आई तर घ्यायला आलेली असते, पण आरोहीच्या घरातून कोणीही घ्यायला आलेलं नसतं. त्यामुळे आरोही जी आहे ती खूप जास्त डिस्टर्ब असते. आरोही विचार करते की आता मला कोण स्कूलमध्ये घ्यायला येईल. तर तिथे लगेच गोलू म्हणतो की चल ना माझी आई आली, तर आरोही मला जावं लागेल. तर गोलू जो आहे तो आरोहीचा निरोप घेतो आणि तिकडनं जायला निघतो. बेचारी आरोही एकटीच तिथे आता उभी राहणार असते, कारण तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो ना, कोणीसुद्धा आलेलं नसतं तिला घ्यायला. मुळात त्यांना कोणालाच माहीत नसतं की आरोहीची स्कूल अशी लवकर सुटणार आहे. म्हणूनच आता आरोही जी आहे ती तिथेच उभी असते, इकडे तिकडे पाहते. ती गोलूला बाय बोलते आणि ती गेटवर तशीच उभी असते. त्या गेटच्या बाहेर तिचं फिरणं सुरू असतं, एका जागेवर काही आरोही थांबत नसते. तर इकडे मात्र आता जी इरावती असते तिने तर आता आरोहीला किडनॅप करायची सुपारीच दिलेली असते.
आरोही गेटवर उभी असते आणि तेवढ्यातच तिथे एक मुलगा, एक माणूस जो आहे तो आता फुगे घेऊन आलेला असतो आणि तो फुगे घेऊन येतो तेव्हा म्हणतो फुगा पाहिजे का? तर आरोहीला खरं तर तो फुगा पाहिजे असतो, पण आरोहीकडे फक्त 10 रुपीज असतात. आरोही म्हणते की तिला आहे फुगा, तर तो म्हणतो 20 रुपये. तर ती म्हणते की माझ्याकडे 10 रुपयेचा आहे. तर तो म्हणतो 10 रुपयाचा फुगा तुला पाहिजे का? आहे माझ्याकडे. तो सुद्धा देतो, पण तुला ना माझ्यासोबत यावं लागेल असं तो आरोहीला म्हणतो. खरं तर ना त्याला जे काही काम करण्यासाठी नेमलेलं होतं ते म्हणजे इरावतीने त्याला काही पैसे दिलेले असतात आणि तिचा फोटोसुद्धा दाखवलेला असतो की या मुलीला तुला गायब करायचा आहे. आणि ती मुलगी आरोही असते आणि आरोहीचा जेव्हा त्याने फोटो पाहिलेला असतो तेव्हा त्याने सांगितलेलं असतं की मॅम काळजी करू नका, तुमचं काम झालंच म्हणून समजा. असं बोलूनच तो आता खूप जास्त खुश असतो आणि त्यामुळे आता तो आरोहीला 10 रुपयाच्या फुग्यासाठी मुद्दाम तिकडनं गायब करायचा प्लॅन करतो. कारण इरावतीने त्याला सांगितलेलं असतं की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्या मुलीला सोडायचं नाही. हे सुद्धा त्याने कन्फर्म करून तिच्याकडनं घेतलेलं असतं. कारण इरावतीला आता अक्षयच्या समोर जास्त ग्रेट बनायचं असतं, म्हणजे त्या मुलीला म्हणजेच आरोहीला इरावती शोधून घेऊन येणार आणि मग अक्षय अजूनच तिच्या दबावाखाली राहणार, हिचं कौतुक करणार की आणि विश्वासही संपादन करून घेणार इरावती. यासाठी इरावतीचं हे सगळं काही प्लॅनिंग असतं आणि इरावती जे काही प्लॅनिंग करत असते त्यामुळे तिला वाटत असतं की सगळं काही आपल्या प्लॅनिंगप्रमाणे घडेल, पण इथे सगळं काही उलटच झालेलं असतं. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं तो फुग्या घेऊन मुलगा आलेला असतो. तो खरं तर खूप जास्त आरोहीवर जबरदस्ती करत असतो, आरोहीला तिकडनं घेऊन चाललेला असतो. पण तेवढ्यातच तिथे साई येतो आणि साई हे सगळं पाहतो. साई त्या माणसाला इतका बेदम मारतो की तो लगेच फुगी घेऊन तिकडनं पळून जातो. पण त्यावेळेला मात्र आरोहीचा जीव वाचतो, आरोही वाचली जाते. आरोही आता जेव्हा अक्षयसोबत घरी येते तेव्हा अक्षयला घडलेला सगळा प्रकार सांगते. अक्षय म्हणतो अगं पण मला त्याचं नाव तरी सांग ना, त्याचं नाव काय होतं? त्याबरोबर आता आरोही जी आहे विचार करते. इथे मात्र रमाच्या रूममध्ये आता साई आणि तिचा फोटो लावलेला असतो, त्यामुळे ती आता चिडलेली असते आणि हा फोटो इथे कोणी लावला म्हणते. तर अण्णा म्हणतात की मी लावला आहे, तुझं वर्तमान आणि भविष्य तुझ्या समोर राहायला हवं असं मला वाटतं आणि म्हणूनच मी फोटो फ्रेम इथे लावलेली आहे. अण्णा बोलल्यानंतर आता रमा काहीच बोलू शकत नसते. तर रमा म्हणते की मला एक मुलगी आहे, याचा तर तुम्ही विचार करा. अण्णा म्हणतात तुला वाटतंय का ती मुलगी तुझ्याकडे परत येणार आहे? त्यावर रमा आता अण्णांकडे पाहत राहते. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.